लातूर में छावा संगठन के नेता विजय घाड़गे पर हुई मारपीट के बाद मराठा आंदोलन के नेता मनोज जरांगे ने सरकार और अजित पवार पर निशाना साधा है। जरांगे ने मांग की है कि दोषियों पर फौजदारी मुकदमा दर्ज कर उन्हें पार्टी से निकाला जाए और इस्तीफा लिया जाए। उन्होंने चेतावनी दी कि अगर मंत्री माणिकराव कोकाटे ने बर्ताव में बदलाव नहीं किया तो अब किसान चुप नहीं बैठेंगे। काय असतं बघा, मंत्रींनी सुद्धा त्यांची गरिमा राखली पाहिजे। आपण काय करतो की ती उच्च पदावरती आहे। इथून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्यांच्यात बदल करणं अत्यंत गरजेचं आहे। नसता पुरा शेतकरी त्यांच्या अंगावरती जाईल। म्हणून पुढच्या काळात तरी कोकाटे साहेबांनी त्या मंत्रिपदाची, त्या विधान भवनाची, या राज्यातल्या मायबाप गोरगरीब जनतेची गरिमा राखणं गरजेचं आहे आणि त्यांनी इथून पुढच्या काळात तरी करावं। नसता त्यांना सुद्धा पाय उतार व्हावा लागणार आहे। मी मुंडेताईला मी 3 दिवसापूर्वी मी पुण्याच्या दौऱ्यावर होतो, त्याच वेळेस सांगितलं होतं की मी परळीला येतोय, म्हणून मी आता निघालोय। मी लगेच आता परळीला जातोय। 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत मी मुंडेताईच्या घरी जाऊन त्यांची सविस्तर ऐकून घेणार आहे आणि ते काय मत आहे त्यांचं। त्यांच्या नवऱ्याला त्यांचा खूप क्रूरपणे नवऱ्याचा खून केलाय। आम्ही राज्यभर एक या राज्याचे नागरिक म्हणून, लेकर म्हणून उभा राहणार आहेत आणि उठाव करणार आहेत आणि त्या ताईला 100% न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावरती येणार आहेत। आणि तसंच मी लातूरला सुद्धा विजूभाईला सुद्धा त्यांचे हॉस्पिटलला आहेत, त्यांची तब्येत खराब आहे, त्यांनाही भेटतोय। 5-6 वाजता 5-6च्या अंदाजात मी लातूरला पण त्यांना भेटायला जातोय आणि ताईकडे सुद्धा मी आता निघालोय। मुंडे ताईकडे सुद्धा निघालोय मी। त्यांना आता जाऊन परळीत 2-3-4 वाजेपर्यंत त्यांची भेट घेणार।